बोलो गणेश भगवान की जय। अध्याय दूसरा। नारायण नारद संवाद। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाला, शुक मुनींनी जे भागवत परीक्षिताला सांगितले ते मी तेथे ऐकले आणि आपल्या सर्वाचे दर्शन घेऊन येथे मी कृतार्थ झालो। तेव्हा ऋषी म्हणाले, जी सर्व कथा मध्ये सारभूत अशी कथा असेल व अमृतापेक्षा मधुर आणि मनाला समाधान देणारी असेल ती कथा तू सांग। सूत म्हणाला, मी जी कथा व्यासाकडून ऐकली आहे ती सांगतो। एकदा नारद मुनी बद्रिकाश्रमात नारायण ऋषींना भेटण्यास गेले। त्या आश्रमात नाना प्रकारचे वृक्ष आहेत। तो आश्रम अलकनंदा नदीच्या तीरावर आहे। नारायण मुनीचे मन परब्रह्ममय आहे आणि त्यांनी सर्व इंद्रिय व विकार जिंकले आहेत। नारदांनी नारायण ऋषीचे दर्शन घेतले, त्यांची स्तुती केली। मानवांना धर्माची मर्यादा घालून देण्यासाठी नारायण ऋषी तपश्चर्या करतात। जगाच्या हितासाठी तेच वारंवार अवतारही घेतात। नारद म्हणाले, सामान्यपणे सर्व लोक स्वार्थी असतात, पण खरे हित परोपकारात आहे। मी सत्यलोकातून मुद्दाम येथे आलो आहे। तुम्ही लोकांच्या स्वार्थीपण जाईल असे एखादे व्रत आणि व्रतकथा सांगावी, की नुसत्या श्रवणानेही भवबंधन तुटेल। नारायण म्हणाले, नारदा, मी तुला श्रीकृष्णाच्याच पुण्यकथा सांगतो, कारण श्रीकृष्ण म्हणजे पुरुषोत्तम। त्यांच्या एवढा समर्थ कोणी नाही आणि त्याच्या महिमा पूर्ण जाणण्यासाठी कोणी समर्थ नाही। त्या पुरुषोत्तमाचे चरित्र मी सांगणार आहे। नारदा, पुरुषोत्तम हे नाव श्रीकृष्णाच्या कृपेने एका महिन्याला मिळाले आहे। अधिक महिना किंवा मलमास असे पूर्वी ज्या महिन्यात म्हणत असतात त्याला पुरुषोत्तम हे नाव देऊन कृष्णाने असा वर दिला की त्या महिन्यातील व्रते केल्यास भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतो। नारदाला मोठी जिज्ञासा उत्पन्न झाली। त्याने त्या महिन्याचे सगळेच महात्म्य सांगावे अशी विनंती केली। तो म्हणाला, त्या महिन्यात कोणती व्रते करावीत, कोणती उपासना करावी, कोणत्या महिन्याला हे नाव दिले, कोणत्या व्रताने देव संतुष्ट होतो। जगात अनेक दुर्दैवी आणि दुःखी लोक आहेत। दरिद्री, पराधीन, रोगी, अज्ञानी, निपुत्रिक, मलिन, मूकबधीर, अंध, कुरूप, मंद बुद्धीचे, अपयशी, दुःखी, विरही, शोकग्रस्त, भयभीत, निराश, शारीरिक व्यंग्य असणारे, तसेच दुर्धर व्याधींनी पीडित असे लोक सर्वत्र दिसतात। त्यांची दुःखे पाहून माझे अंतःकरण व्यथित होते। त्यांच्या काहीतरी उपायांनी उद्धार करावा अशी मला चिंता लागून राहते। कृपा करून आपण ह्या पुरुषोत्तमा मासाचे असे काही महात्म्य असेल तर मला सांगावे। तेव्हा नारायणांनी नारदाकडे एकदा सस्मित वदनाने पाहिले आणि ते जगाच्या उद्धारासाठी कथा सांगू लागले। अध्याय दूसरा। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायाचे कथानुसंधान। धर्मे कृष्णासी केला प्रश्न, आता त्यावरी रुक्मिणी रमण उत्तर देते ऐकिजे। कृष्ण म्हणे, गा युधिष्ठरा, तू मज प्रश्न केलासी खरा, पर्याचे उत्तर ध्याया जरा, क्लेशांतरा वाटती। येथीच्या विषय ती गुप्त, ऋषीसही कदा न हुए प्राप्त। दारा पुत्र बंधू की आप्त, यासीही अप्राप्त निश्चये। तथापि तू मदभक्त परम, मनोन मज वाटती श्रम। यास्तव आता यथानुक्रम, सांगतो ऐके साचार। चैत्रादिक सर्व जे मास, कला काष्ठा लवघटी पक्ष। मुहूर्त याम रात्री प्रदोष, ऋतु अयने संवत्सरे। आणि युगादि परार्धात वरी, जे अन्यही कालभाग निर्धारी। वापी कूप पल्लव झरी, हृद सरिता समुद्र। लता औषधी वनस्पती द्रुम, त्वकसार पादपा राम। वने उपवने पुरे ग्राम, आणि पर्वत इत्यादिक जे, ते सकळही मूर्तिमंत। स्वस्वगुणी पूजिले जात, त्या सर्वाचेही स्वामी असत। मनोनी सतत पूजिजेती, त्यात स्वामी वर्जित आणि। पूज्य ऐसा कोणीच नाही, नाहीच कोणी। उत्तम फल देती म्हणून, स्वाधिकारी पूजिजेत। स्वस्वामीचा आश्रय त्यास, तेने पावोनी सौभाग्यास। जगा माझी शोभत असेस, तो एक विशेष वर्तले। कदाचित अधिक महिना, उत्पन्न झाला पांडुनंदना। तया पाहुनी लोक नाना, दुसणे ठेवू लागले। म्हणती, अहो हा मलमास, कोणीही सहाय्य नाही यास।
निंद्य अनर्ह नीच निशेष रवी संक्रांती हीन असे हा निखिल जगाच्या मळ मनोनी अस्पृश्य जाना केवळ यासी शुभ कार्यार्थ सकळ अशुभ मनोनी वर्जिती ऐसी सवी केली निर्भसना ती ऐकता तो अधिक महिना परम दुःखे विलप्त नाना चिंताग्रस्त जाहला आणि म्हणे हाय हाय कटकटा हे केले काय आता धरू कोणाचे पाय काही उपाय सुचेना ऐसे बोलत मूर्छित पडला पुनश्च धैर्य धरून उठला तो अंतरी उपाय सुचला शरण जावे हरीस मग राया तो अधिक मास वेगे पावला वैकुंठास जेथे मी प्रत्यक्ष जगदीश वसत असे सर्वदा मग अंतर्गृही प्रवेशुनी हरिसी पाहे न्याहाडुनी तो रत्नखचित सिंहासनी बैसला असे आनंदे ऐसा तया पाहुनी सत्वर दंडवत घातला नमस्कार सवेचे जोडूनी दोन्ही कर सादर उभा राहिला आणि दुःखाश वेगाळीत कहीवरोनी बोले कापत म्हणे देवा तू जगन्नाथ कैसा स्वस्थ बैसलासी मी पामरनाथ कृपन माझे कान करिसी रक्षण तू असोनी करुणाघन मज की ऐसा उपेक्षिसी मी निराश्रित असे मनोनी सर्वजन मज लागुनी मलमास ऐसे नाम ठेवोनी एकीकडे झुगारिले माझी अत्यंत दुर्दशा झाली हे तू पाहत असता वहिली तव दयाळुता कोठे गेली आज का केली कठोरता गजेंद्रे भाकिता करुणा स्वरे तया धावनी रक्षिले त्वरे तैसे आजी मज का बरे न रक्षिसी दयाळा आता मी झालो निराश ऐसे बोलून तो मलमास दुःखासवे ढाळीत विशेष पुढे तटस्थ राहिला तेव्हा श्री वैकुंठनाथ कृपे कळवळून अत्यंत म्हणे वत्सा तू सांप्रत शोक किमर्थ करीतोसी तुझंतरी काय दुःख ते मज सांगे सकळीक त्यातून तुझ काढितो देख आता शोक करू नको एकदा मज शरण येई तया पुनश्च दुःख नाही ऐसे असता तू ये ठाई येऊन किमर्थ रडतोसी अरे हे माझे वैकुंठ स्थान केवळ आनंदाचे सदन येथे नाही शोक जरा मरण ऐसे असता साचार येथे येऊन शोक करीसी म्हणून आश्चर्य सकळासी तरी आता दुःख काय तुझसी ते तू मजसी सांग पा ते तू मजसी सांग पा ऐसे हरिचे ऐकता भाषित मलमास झाला अतिहर्षित म्हणे देवा तुझला जगात म्हणे देवा तुझला जगात अज्ञान असे ऐसे काय असे तू सर्वज्ञ ब्रह्मांड नायक सर्वदृक सर्व साक्षी एक आकाशापरी विश्व सकळीक व्यापून राहिला आहेसी ही चराचर भूते सर्वही व्यवस्थे राहती तुझ कुहस्ता ठाई तुझ विरहित अन्य काही जगा माझी नाहीच ऐसा तू असता भगवंता अजान्या परिपुससी सर्वथा तरी आता माझी व्यथा सांगतो तत्वता ऐकिजे निमिष काष्ठा कलाक्षण घटे मुहूर्त यामदीन पक्षमास ऋत्वयन आणि वर्ष इत्यादी जे या स्वामी असतो म्हणून स्वस्वामीच्या अधिकाराने निर्भय ऐसे या त्रिभुवनी सदा आनंदे वर्ततात आणि मी तो निराश्रित पाही मज नाम आणि धनी नाही म्हणून ते शुभ कार्याविषयी माझा त्याग करीतात जे विद्वान आर्यनाथ तेसी न घेती शुभ कार्यात अशुभ मनोनी व्यवहारात मुख न पाहत तियेचे तेवीच झाली माझी स्थिती हा मलमास निषिद्ध अति ऐसे सकळ जन बोलती दुःख किती काय सांगू यास्तव आता ध्यावा प्राण हेची इच्छिते माझे मन निंद्यपणे वाचने आपण याहुनी मरण श्रेष्ठ वाटे सर्वांग जळत आहे ज्याचे तयासी निद्रा सुख कैचे याहुनी अन्य सांगावयाचे उरले नाही काहीच देवा तू परदुःखा सहिष्णू लोकोपकार प्रिय विष्णू आहेसी दुष्ट लोक जय विष्णू वेदी प्रसिद्ध असे तरी तू त्या निर्ज धर्मासी पाहुनी सम्यक विचारेसी जैसे येईल तुझ्या मनासी
तैसे करी भगवंता. वारंवार पामरजनाने समर्थासी काय सांगणे, तू न रक्षिसी तरी मरणे, हेची उचित मज आता. ऐसे बोलूनी मलमास, तेथे चपळला कासा विस. तया पाहुनी सर्व लोकास बहु आश्चर्य जाहले. तेव्हा हरिसाली दया, सन्निध गरुड होता तया. मलमासास उठवावया, नेत्र संकेते सुचविले. तैत्या गरुड पंखे करून हळूहळू घातिला पवन. तेने तो सावध होऊन बोलला वचन हरिसी. देवा तू करीतोसी उपचार, परी हे न रुचिती साचार. तू जगत करता जगदीश्वर म्हणून शरण आलोसे. तरी टाकून अन्य काज, त्राही त्राही त्राहीच मज. शरणागताची उपेक्षा तुझ योग्य नव्हे समर्था. तथापि देवा तू सांप्रत माझी उपेक्षा करीसी किमर्थ. ऐसे बोलून थरथर कापत विलाप करीत पडिनला. ते त्या मलमासासी श्रीधर म्हणे, वत्सा उठ उठवर, तुझे कल्याण होईल सत्वर. विषाद करू नकोची बा तुझे हे दुःख अनिवार्य. असे यात नाही संशय, परी यावर एक उपाय. सुचला असे अंतरी, तरी मज संगे येई त्वरित. चला जाऊ गोलोकाप्रत. तेथे जो का गोलोकनाथ पुरुषोत्तम वसता आहे, तो साक्षात द्विभुज मुरलीधर श्रीकृष्ण भगवान परमेश्वर, देवांचाही देव परिकर. मजहूनही श्रेष्ठ असे तयाची सुंदर स्वरूप स्थिती. येथे काय सांगू तुझ प्रती, तुवा प्रत्यक्ष देखिल्यावरती समाधान होईल. तो सर्व बीज सर्वाधार, निरीहा निर्गुण निर्विकार, स्वेच्छामय सत्य अक्षर. परात्पर परमात्मा, सकळ सुट्टी निगमागम, जयास म्हणती परब्रह्म. तोच तो प्रभू परिपूर्णतम पुरुषोत्तम आहे पै. यास्तव तेथे जाऊ आपण, पुरुषोत्तमाचे धरुचरण तो तुझे हे दुःख संपूर्ण हरील जान निश्चय. ऐसे बोलून या श्रीपती मलमासास धरुणी हाती, वैकुंठावनी गोलोकाप्रती सत्वर जाता जाहला. श्रीकृष्ण म्हणे, युधिष्ठिरासी गोलोक तो काय मनसी, तरी तयाची स्थिती तुझसी सांगतो ऐके समग्र. पूर्वी प्रळय अति निर्मळ, कोटी सूर्याहुनी तेजाळ. ज्योती स्वरूप मात्र केवळ असते झाले एकची. ते सकळ विश्वासी कारण, स्वेच्छामय विभूचे तेज जान. अनंत विशाळ नित्य उल्बन, ऐसे असे साचार. तये तेजा भीतर देख सुंदर असती तीन लोक. त्यात जो सर्व परी एक तोच गोलोक जानिजे. तो परब्रह्म ऐसा शाश्वत 3 कोटी योजने विस्तृत. मंडलाकृती परमाद्भुत तेज स्वरूप, विशाळ रत्नभूमय विचित्र. योगियासही अदृश्य पवित्र, महावैष्णव जनांची मात्र गती होयतय. लौकी आणि ईश्वरेस योग बडेसी, अंतरिक्ष धरिले असे त्यासी. आधी व्याधी जरा मृत्यू विवसी, तेथे नसती कदाच. नानाविध रत्न खचित, असंख्य मंदिरे तेथे असत. तरी तो गोलोक अत्यंत सुशोभित दिसत आहे. आणि गोलोकाखाली दूर 50 कोटी योजनावर दक्षिण सव्य बाजूसी सुंदर 2 लोक आहेत तपे. त्यात दक्षिण भागी जो एक तोची जान वैकुंठ लोक. तयाचा विस्तार अतिसुरेख 1 कोटी योजने. आणि तैलोकी जे वस्ती ते सर्वही वैष्णव असती विष्णू समान. जे तयांची स्थिती भिन्नाकृती नाहीच. चतुर्भुज घन सावळे पीतांबरधारी ते जागडे. शंख चक्र गदा कमळे हाती असती सर्वाचे. आणि ते तिच्या स्त्रिया सकळ लक्ष्मी. ऐसा असती सोज्वळ, ऐसा तो वैकुंठ निर्मळ असे जान राजेंद्रा. तयाचे डावीकडे दूर शिवलोक शोभतो सुंदर. 1 कोटी योजनवर असे विस्तार तयाचा. तेची स्थिती पाहता सतत पार्षदगणची सर्व वसत. सकळही ते भाग्यवंत भिये कृतांत तयासी. जैसा साक्षात उमारमण, तैशीची दिसती संपूर्ण. शूलपट्टीस दैदीप्यमान, हाती तीक्ष्ण विराजती. सर्वांगी शुद्ध भस्माची उटी. नाग यज्ञोपवित कंठी. अर्धचंद्रोकोर ललाटी. कासे लंगोटी सर्वाचे. आणि ते सर्वही गंगाधर. त्रिनयनयुक्त मनोहर. एवं तो शिवलोक सुंदर आणि पवित्र आहे पै. कृष्ण म्हणे, राया एक जो तेजरूप कथिला गौलोक. तयाचे अभ्यंतरी एक ज्योती आहे सुंदर. ती परमानंदाची कारण, परात्पर नित्य निरंजन. सकळ योगी तिचे ध्यान ज्ञानदृष्टी करितात. तये ज्योतीचे मध्यवर्ती मनोहर आहे दिव्यमूर्ती. तिच्या सौंदर्या नाही मिती. किशोरवय शोभत इंदिवरदला समान. सर्वांग शोभे श्यामवर्ण. नो पंकजा ऐसे अरुण. नेत्र कोण विराजती. कोटी शारद पूर्णेंदू ऐसे. मुख कमल प्रसन्न दिसे. धनुष्यायशा वक्र विशेष. भ्रुकुटी दोन्ही विराजती. रत्नखचित किरीट सिरी. कर्णी कुंडले दिसती साजिरी. श्रीवत्सलांचन शोभे उरी. कटके करी चमकती. कटिकौस्तुभ तेजागडा. गळा विलसे वनमाळा. सुंदर कस्तुरीच्या टिळा. रुंद कपाळी विराजे.
बावन्न कशी तप्त सुवर्ण तैसे कासे पीतवसन रत्नखचित दैदीप्यमान मेखला शोभे तयावरी दिव्य पाचुचे गाभे सतेज तैसे दिसती दोन्ही भुज रत्नजडित तेजपुंज मुरली हाती धरिली असे सर्व लावण्याचे निधान किती तयाचे करू वर्णन कोट्यानुकोटी मीन केतन कुरवडी करून टाकावे ऐसी ती दिव्य किशोरमूर्ती गोलोकीच्या तेजात निवृत्ती रत्नसिंहानावृत्ती बैसली असे आनंदे तोची परम ज्योती परम धाम तोची कृष्ण पुरुषोत्तम आणि तयासची परिपूर्णतम परब्रह्म म्हणतात तो वस्तुता निर्विकार निरीह निरंजन सर्वाधार स्वेच्छामय सत्य परात्पर स्वतंत्र आद्य व्यक्त तो सर्व सिद्धी स्वरूप एक सर्व सिद्धेश सिद्धिदायक मंगळरूप मंगळकारक मयातीत परिपूर्ण तो आदिमध्यावसानहीन पुराण पुरुष विश्वकारण विश्वव्यापक विश्वपालन विश्वहरण विश्वातीत अनंत कोटी ब्रह्मांड नायक अनंत माया चक्रचालक अज्ञान गाळ अंधकारांतक मोक्ष स्वरूप सनातन क्षराक्षर पर अव्ययावच्युत षड्गुणेश्वर सदालंकृत षडदर्शन प्रतिपादित षडमिवर्जित सर्वमय वेदरूप वेदजनक वेदप्रिय वेदोद्धारक वेदस्तव्य वेदस्थापक वेदरक्षक शरण्य वेदमार्ग प्रवर्तक आद्य वेदांग प्रतिपाद वेदशिरोभाग संवेद शुद्ध शांत परमात्मा आणि तो निर्गुण निर्विकार तयाशी काहीच ना आकार सच्चिदानंदात्मक साचार ऐसाची असे केवळ परी कराया लोककल्याण पूर्व प्रकारे साकार सगुण पुरुषोत्तम रूप आपण स्वेच्छे धरून राहिला असे श्रीकृष्ण मने धर्मा लागून पूर्वानुसंधान देई मन श्री विष्णू मलमासासी घेऊन गोलोका जाता जहाला पुढे जाता जाता दूरवर मध्यप्रदेशी पोचला सत्वर तो दुरुणची भगवन मंदिर अतिसुंदर देखिले ते मनिस्तंभी सुशोभित उत्तम तया माझी श्री पुरुषोत्तम बैसला सोनी तयाचे अनुपम तेज सर्वत्र फाकलेसे तेने तेजे श्री विष्णूचे डोळे दीपावून तत्काळ मिटले मागुती हळूच उघडून पडे पुढे गमना रंगिले पाठी घालून मलमासास तयासह तो वैकुंठेस मंद मंद चालता सहर्ष महाद्वारास पातला तो द्वार पाडी उठवणी तत्क्षण प्रेमे वंदिले तयाचे चरण मग त्या मासासह वर्तमान मंदिरात विष्णू प्रवेशला तो पुरुषोत्तम परम ज्योती श्याम सुंदर किशोर मूर्ती रत्नसिंहासनावरती बैसला असे आनंदे तया पाहताची रमारमण आनंदे वंदोनी तच्चरण सगळेची हस्तद्वय जोडून स्तुती करिता जाहला तो उठोनी पार्षदगणी श्री विष्णूसी सत्कारुनी रत्नसिंहासनानुनी बैसावया तिथले मग पुरुषोत्तमे तयासी कथिले आसनी बैसावे आसी तै तो विष्णू बहु विनयसी बरी बैसता जाहला आणि तया पाठी मलमास नेत्री अश्रुढाळीत विशेष थरथर कापत कर्दयास जोडून उभा राहिला ऐसे श्रीकृष्णे धर्मा लागून कथिले काम्यकमनियम साक्षात नारायणमुनी नारदासी कथिता जाहला इथे श्री अधिक महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर द्वितीय अध्याय मधुरा इति द्वितीय अध्याय समाप्त। बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय।